नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका नवीन विषयावर म्हणजेच की ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरून घरकुल यादी कशाप्रकारे डाउनलोड करायची. हो मित्रांनो, तुम्ही कोणत्याही खेड्यागावातील असो, तुमची गावाची यादी ही आपण मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने कशी काढायची हे आता जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबत तुमच्या कोणत्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर सोल्युशन आणलं जाईल. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. वेबसाईटची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर इथे 3 लाईन्सवर क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आवाज सॉफ्ट असं ऑप्शन दिसत असेल, त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता 2 नंबरचे ऑप्शन आवाज सॉफ्ट म्हणून आहे. यावर क्लिक केल्यानंतर रिपोर्ट असा ऑप्शन दिसत असेल, यावर क्लिक करायचं आहे. इथे गेल्यानंतर थोडी प्रोसेसिंग येईल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तेवढ्यात लाईक करून ठेवा. थोडी प्रोसेसिंग झाल्यानंतर अशा प्रकारचे जे आहे ते इंटरफेस दिसेल. त्यानंतर सिंपली आपल्याला खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता बेनिफिशियली डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन असा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस दिसेल. तर इथे पाहू शकता तुम्ही आपल्याला आपलं राज्य जे आहे ते निवडायचं आहे. इथे मी महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. तर जिल्हा निवडून घेतो. जिल्हा निवडल्यानंतर पुन्हा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर इथे खाली तुम्हाला आपलं गाव जे आहे ते इथे सर्च करून निवडून घ्यायचं आहे. गाव निवडल्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षाचे जे यादी पाहायची आहे ते इथून पाहू शकता. तर मी 24-25 सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर इथे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहिलं जे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर इथे खाली तुम्हाला कॅप्चा कोड एंटर करायचे आहे. तर याचा आन्सर टाकल्यानंतर सबमिट करून थोडा वेळ घेईल. त्यानंतर एक नवीन इंटरफेस दिसेल. तुम्ही खाली स्क्रॉल कराल तर इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या गावातील पात्र व्यक्तींची जी आहे ती यादी इथे दिसेल. याची पी-डी-एफ डाउनलोड करण्यासाठी तुम्ही थोडं वर गेल्यावर तुम्हाला डाउनलोड पी-डी-एफ असं ऑप्शन दिसत असेल. या पर्यायावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही पी-डी-एफ ही ओपन करून घ्यायची आहे. तर मी पी-डी-एफ ओपन करून दाखवतो तुम्हाला. तर पाहू शकता तुम्ही पी-डी-एफ ओपन केल्यानंतर संपूर्ण गावातील पात्र व्यक्तींची इथे नावं दिसतील. त्यानंतर तुम्ही कोणत्या वेळेस पात्र झाले आहात, काय तारखेला तुमचं प्रकरण जे आहे ते अप्रूव्ह झालं हे सर्व काही इथे तुम्हाला डिटेलमध्ये संपूर्ण माहिती ही दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कोणतीही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.